नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सर्वच विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. परीक्षा प्रॅक्टिस टेस्ट आपण मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयाचे मागील काही लेक्चर्स आपण त्या ठिकाणी सविस्तर आपण घेतले आहेत आणि आता आपल्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस टेस्ट आपण घेणार आहोत. विद्यापीठाच्या परीक्षा आपल्या चालू आहेत आणि आपला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपला हा पेपर होणार आहे. आपली परीक्षेची तयारी व्हावी या हेतूने सर्व सिलेबस आपला तो त्या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं जाताना आपल्या सिलेबस बरोबरच काही महत्त्वाचे प्रश्न जे आपल्याला परीक्षेला येऊ शकतील असे व्हेरी IMP क्वेश्चन्स आपण या आजच्या या महत्त्वाच्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आपण सविस्तर आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेचा आपल्याला पॅटर्न आपल्याला माहीत आहे. आपल्याला पॅटर्नमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे NAPच्या एक्झाम पॅटर्नमध्ये देखील फार मोठे चांगले बदल झालेले आहेत. त्या बदलांमध्ये आपलं त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या एक्झाम पेपर त्या ठिकाणी आपला 70 मार्काचा पेपर हा 60 मार्काचा झालेला आहे. हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नांचं स्वरूप देखील मात्र आपलं थोडंसं बदललेलं आहे. काही मार्क्स आपले कमी झाले आहेत. पहिला प्रश्न आपला फिल इन द ब्लँक्स आहे. दुसरा प्रश्न 2, 3 आणि 4 आणि 5 पैकी आपल्याला जे प्रश्न आहेत ते आपल्याला ब्रॉड क्वेश्चन म्हणून त्या ठिकाणी आहेत. आणि शेवटचा प्रश्न आपल्याला शॉर्ट नोट्स म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. फिल इन द ब्लँक्स, ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स अशा 3 स्वरूपाचे प्रश्न आपल्या त्या ठिकाणी असणार आहेत. फिल इन द ब्लँक्स आपल्याला एका मार्कासाठी असणार आहेत. ब्रॉड क्वेश्चन मात्र आपल्या ठिकाणी 15 मार्कासाठी असतील आणि शेवटचे शॉर्ट नोट्स आपल्या त्या ठिकाणी 5 मार्काच्या 2 टिपा शॉर्ट नोट्स आपल्या त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आपल्या ह्या पहिल्या टेस्टमध्ये त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर चॅप्टर वाईज आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत आणि त्याबरोबरच आपण त्या ठिकाणी सिलेबस देखील आपला तो डिस्कस होणार आहे. आणि शेवट आपण त्या ठिकाणी सिलेबस बरोबरच त्या सिलेबसनुसार त्या ठिकाणी कोणते ब्रॉड क्वेश्चन आपल्याला येऊ शकतील अशा महत्त्वाच्या व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे व्हेरी IMP तुमच्या दृष्टिकोनातून ते आपण तिथं सविस्तर सांगणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आपलं हे लेक्चर तुमच्या परीक्षा दृष्टीने सर्वात महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल, लेक्चर्स देखील तुम्ही ऐकले असतील, तर त्याची थोडीशी रिव्हिजन देखील आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहेत. तर आपण सुरू करूया आपली प्रॅक्टिस टेस्ट मौद्रिक अर्थशास्त्र मॉनिटरी इकॉनॉमिक्स. तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स आपण त्या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपला आहे तो आपण पाहतोय. इथे पहा, इथे आपण हा जे फिल इन द ब्लँक्स आहे या पहिल्या दिलेल्या आहेत त्या 5 ह्या आपल्या फक्त पैसा मनी या घटकावर त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला पैसा हे महत्त्वाचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शनमधलंच पहिलंच आपण त्या ठिकाणी चॅप्टर आहे आणि त्यामध्ये आपण सविस्तर सर्वच पैशाच्या अनुषंगाने आपण सर्व टॉपिक आपण त्या ठिकाणी लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अद्यापही त्या ठिकाणी ते लेक्चर पाहिले नसेल ते मात्र पहा आणि मग आपल्याला त्या ठिकाणी याची सर्व उत्तरं आपल्याला तिथेही ती मिळणार आहेत. तर पहिल्यांदा पाहता आपल्याला फिल इन द ब्लँक्स आपल्याला पहिली आहे पैसा हे टिंबटिंब म्हणून काम करतो. तर पैसा हे कोणते काम करतो म्हणजे पैशाच्या कार्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. पैसा 3 प्रकारचे कार्य करतो. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये आनंदाचे, विनिमय माध्यम, विक्रीचे आणि प्रवासाचे. पैसा हे प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या कार्यांमधला सर्वात महत्त्वाचा कार्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तो म्हणजे विनिमय माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज. तर इथे पहिलं आपलं जे उत्तर आहे ते काय आहे? विनिमय माध्यम हे त्याचं उत्तर आहे. पैसा हे टिंबटिंब म्हणून काम करतो, तर ते विनिमय माध्यम म्हणून काम करतो. दुसरी फिल इन द ब्लँक्स आहे वस्तूच्या बदल्यात वस्तू देण्याच्या पद्धतीला टिंबटिंब पद्धत म्हणतात. तर इथे आपल्या त्या ठिकाणी पैसा प्रचलित होण्यापूर्वी आपल्याकडे वस्तू विनिमय पद्धत त्या ठिकाणी होती. म्हणून त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्समध्ये पहा खरेदी, विक्री, गुंतवणूक आणि वस्तू विनिमय. तर इथे काय आहे? तर वस्तू विनिमय पद्धत म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण जेव्हा केली जाते तेव्हा अशा पद्धतीला वस्तू विनिमय पद्धत बार्टर सिस्टीम असं त्या ठिकाणी ओळखली जाते. आणि मग आपल्याला पैशाच्या पूर्वीची जी व्यवस्था होती ती काय होती? तर बार्टर सिस्टीम आपल्याकडे प्रचलित होती आणि म्हणून आपल्या इथे ते सेकंड जे आपल्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे ते आहे वस्तूच्या बदल्यात वस्तूच्या देण्याच्या पद्धतीलाच म्हणजे वस्तूंची परस्पर देवाणघेवाण जिथे होते त्याला आपण म्हणायचं आहे वस्तू विनिमय. तर इथे आपल्या त्या ठिकाणी शेवटचं फिल इन द ब्लँक्सचं आपल्या त्या ठिकाणी उत्तर आहे. तिसरी फिल इन द ब्लँक्स आहे पैशाच्या मूल्य संचयनाच्या कार्याला टिंबटिंब असे म्हणतात. पैशाच्या
मूल्य संचयनाच्या कार्याला टिंबटिंब असे म्हणतात. पैशाच्या कार्यावर इथं पुन्हा आणखी एक आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो तो असा, तर मूल्य संचयन हे त्या ठिकाणी पैशाचे कोणते कार्य आहे? द्वितीय, प्राथमिक, इतर आणि अनुषंगिक. तर पैशाचे हे जे कार्य आहे पर्टिक्युलर मूल्य संचयनाचे कार्य हे कुठे आहे? तर आपल्याला द्वितीय कार्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होतो. प्राथमिक कार्यामध्ये 2 महत्त्वाची कार्य आहेत आणि द्वितीय कार्यामध्ये महत्त्वाची 3 कार्य आहेत आणि आपल्याला पुढे तृतीय कार्य त्यालाच अनुषंगिक कार्य म्हणतो, त्याला आपल्यामध्ये 4 आहेत. आपण तो फॉर्म्युला आपण तिथे सांगितला होता आपल्या लेक्चरमध्ये. 2 + 3 + 4 अशी पैशाची कार्य आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत, जे आपल्या सविस्तर पैशाच्या कार्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे तुम्ही ते पाहू शकता. तर इथे द्वितीय कार्य त्या म्हणून ओळखली जातात. पुढे जगातील पहिली नाणी टिंबटिंब इथे तयार झाली आहे. सर्वात जगातली पहिलं नाणं जे आहे ते कुठे तयार झालेलं आहे? त्या ठिकाणी आपल्याला आधुनिक तुर्की, ब्राझील, अमेरिका, चीन इथे आपल्याला तुर्कीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे नाणे. पहिलं नाणं कुठे? तर आधुनिक तुर्कीमध्ये. पुढे कागदी चलनाचा सर्वात प्रथम वापर टिंबटिंब देशाने केलेला आहे. पेपर मनी, हूज फर्स्ट इंट्रोड्यूस पेपर मनी, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं भारत, चीन, अमेरिका आणि इंग्लंड. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे काय? त्याच्यामध्ये अमेरिका हे काय आहे? चीन हे काय आहे? पेपर मनीमध्ये इंट्रोड्यूस केलेलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचा त्या जगामधला पहिला देश आहे तो म्हणजे चीन आहे. तर हे सगळं आपण त्या ठिकाणी मी 5 ही पैशाच्या कार्यावर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. इथे जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे, मिडियम ऑफ म्हणजे ज्यांचं इंग्लिश आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आपण देखील या ठिकाणी दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी मात्र त्यांनी ही सविस्तर ही PPT पाहून घ्यायची आहे. ते मीडियम ऑफ इथे आपल्याला दिलेलं आहे सर्व मीडियम ऑफ एक्सचेंज आहे, इथे बार्टियर म्हणलेलं आहे, सेकंडरी, तुर्की आणि चायना. तर हे आपल्याला मीडियम ऑफ एक्सचेंज ज्यांचं इंग्लिश आहे मीडियम ज्यांचं इंग्लिश आहे त्यांच्यासाठी हे त्या ठिकाणी महत्त्वाची ही त्या ठिकाणी स्लाईड असणार आहे. तर त्याही विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे बोथ लँग्वेजचा आपण त्या ठिकाणी आपल्या ह्या टेस्टमध्ये उपयोग केलेला आहे. मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही टेस्ट त्या ठिकाणी यामध्ये आपण त्या ठिकाणी लँग्वेजचा उपयोग केल्यामुळे दोन्ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्की उपयोग होणार आहे. पुढे 6 नंबरची आपल्या त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे ती मात्र अगेन आपण त्या ठिकाणी पैशावर कंटिन्यू केली नाही, कारण आपल्या इथे या सिलेबसमध्ये पैसा हा घटक त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगाने घेतलेला आहे. तो म्हणजे पैसा म्हणजे काय? पैशाची संकल्पना, पैशाचे कार्य, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा आणि पैशाच्या संदर्भानेच आपल्याकडे चलन संख्यामान सिद्धांत, आपल्याकडे वेगवेगळे पैशाची मागणी संदर्भामध्ये दृष्टिकोन, असे वेगवेगळे टॉपिक त्या ठिकाणी पैशावर असल्यामुळे इथे आपण त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आपण जास्तीत जास्त पैसा या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण घेतलेला आहेत, कारण आपल्याला प्रश्न पैशाच्या अंगाने त्या ठिकाणी आपल्याला विचारण्याची शक्यता जास्त आहे. कारण सिलेबस वेटेज जर आपण पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये ते जास्तीत जास्त इथे विचारण्याची शक्यता आहे. 6 नंबरची फिल इन द ब्लँक्स आहे. भारतात टिंबटिंब ही संस्था चलनी नोटा जारी करते. म्हणजे पेपर मनी चलन निर्माण करण्याचं काम आपल्याकडे कोणाकडून केलं जातं? इथं चलनी नोटा म्हणलेलं आहे, लक्षात घ्या. इथे चलन निर्माण चलनामध्ये देखील नाणी आणि नोटा ह्या दोघांचा त्यामध्ये समावेश होत असतो. इथे पर्टिक्युलर आपल्याला विचारलं आहे नोटा. त्या नोटामध्ये त्या ठिकाणी जे आहे त्यामध्ये कोण तयार करतं नोटा? त्याच्यामध्ये सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, भारत सरकार. तिथे आपल्या त्या ठिकाणी हे सगळे ऑप्शन जर पाहिले त्याच्यामध्ये सगळ्या बँकांचे प्रकार दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची मोस्ट त्या ठिकाणी टॉपेस्ट बँक जे आहे, जे आपल्याला लीड करणारी सर्वात बँक आहे ती म्हणजे आहे रिझर्व्ह बँक. आणि फक्त रिझर्व्ह बँकेलाच चलन निर्मितीचा अधिकार असतो. आपण त्या ठिकाणी हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे RBIची कार्य जर पाहिली तर RBIच्या कार्यामधलं चलन निर्मिती करणे, चलनाची निर्मिती करणे हे महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे रिझर्व्ह बँक RBI हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं त्याचं उत्तर असणार आहे. चलनी नोटा निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? RBIचं. फक्त 1 रुपयाची नोट वगळता 1 रुपयाची नोट मात्र त्या ठिकाणी भारत सरकारकडनं तयार केली जाते. इथे मात्र तो कोणतेही ऑप्शन त्याचं भारत सरकार दिलेला आहे, पण इथे आपल्याला हेही आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतो. इथे चलनी नोटा तर आपल्या त्या ठिकाणी RBI आणि भारत सरकार असं जर त्या ठिकाणी आलं तर आपलं त्या ठिकाणी कदाचित उत्तर आपलं चुकण्याची शक्यता आहे. पण इथे भारत सरकार ही मात्र आपण डोक्यात ठेवायचं ते फक्त 1 रुपयाची नोट म्हणून त्या ठिकाणी फक्त भारत सरकारकडनं निर्माण केली जाते. आपल्या त्या व्हिडिओमध्ये पण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. फक्त 1 रुपयाच्या नोटेवरती
वित्त सचिवाची सही असते आणि उर्वरित सर्वच नोटांवरती RBIच्या गव्हर्नरची साईन असते. त्यामुळे आपल्याला चलनी नोटा निर्माण करण्याचं त्या ठिकाणी 99% त्या ठिकाणी सगळे अधिकार कोणाकडे आहेत? RBIकडे आहे. आणि फक्त 1% तेही पर्टिक्युलर फक्त 1 रुपयाच्या नोटाच्या संदर्भाने भारत सरकार आपल्याकडे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपल्याला 7वी फिल इन द ब्लँक्स आहे. सोने व चांदीपासून बनवलेल्या पैशाला असे म्हणतात. इथे आपल्याला म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जो धातू आहे सोने आणि चांदीच्या पासून बनवलेल्या पैशाला आपण काय म्हणायचं आहे? कागदी पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा की कापडी पैसा. तर साधारणपणे आपल्याला ह्या सगळ्या याच्यामध्ये एकदम आपल्याला इथे धातूचं सोने आणि चांदी हे एक धातू आहे ते आपल्या त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रथम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत पेपर, वस्तू, धातू आणि कापड त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे धातू पैसा. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे धातू पैसा. इथे आपल्याला सोने चांदी फक्त दिलेले आहे पण इतर आणखी कोणतेही त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी धातू असेल तर तो धातू पैसा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाणार आहे. मग सोने असेल, चांदी असेल, तांबे असेल, शिसे असेल किंवा निकेल असेल अशा वेगवेगळ्या धातूपासून बनवलेल्या पैशाला आपण काय म्हणायचं आहे? धातू पैसाच म्हणायचा आहे. पैशाच्या उत्क्रांतीचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे पैशाची उत्क्रांती आपण पाहिलेली आहे. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पैसा त्या ठिकाणी ओळखला गेलेला आहे. पहिल्यांदा वस्तू विनिमय पद्धत, नंतर आपल्याकडे वस्तुरूप पैसा, धातुरूप पैसा, कागदी पैसा, नंतर आपल्याकडे डिजिटल मनी आणि नंतर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं आत्ताची आपली जी रिसेंट एज आहे म्हणजे प्लास्टिक मनी आणि नंतर आपल्याकडे डिजिटल मनी. अशा प्रकारे त्या ठिकाणी पैशाची उत्क्रांती झालेली आहे आणि त्यानुसार आपला पैसा हा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला ओळखला जातो. म्हणून आपल्याला इथे जो सोने आणि चांदीपासून बनवलेला धातूपासून पैसा आहे तो म्हणजे धातू पैसा आहे. पुढे भारतात UPI प्रणाली टिंबटिंबपासून सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे प्रणाली जी आपल्याकडे आहे ती म्हणजे 2010 मध्ये 15 मार्च 2010 पासून आपल्याकडे ती सुरू झालेली आहे. तर आपल्याकडे UPI प्रणाली जी आहे ते सगळ्यात जगामध्ये सगळ्यात आपल्याकडे झपाट्याने वाढलेली आपली ही प्रणाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला 10 नाही आहे तर उत्तर त्याचं आपल्या त्या ठिकाणी 11 नोव्हेंबर 2015 त्याचं उत्तर आहे. आपल्याला UPI प्रणाली आपल्याकडे 2015ला आपल्याकडे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुढे ब्रॉड मनी म्हणजे टिंबटिंब पैसा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. इथे M1, M3, M2 आणि M4 त्याच्यामध्ये M3 हा सगळ्यात आपला ब्रॉड मनी म्हणून ओळखला जातो. व्यापक स्वरूपाचा पैसा ब्रॉड मनी म्हणून M3चा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. आपल्या याच्यामध्ये पैशाची मापके जी आहेत RBIची पैशाची मापके त्या ठिकाणी आपल्याला 2 पद्धतीने त्या ठिकाणी आपण 1988 नंतर आपल्या 1999च्या संदर्भामध्ये आपल्या 2094च्या संदर्भामध्ये आपल्याकडे जे काही महत्त्वाचे बदल केले ते पैशाची मापके आपल्याला त्या ठिकाणी M1, M2, M3 आणि M4 याच्यामध्ये M3 हा आपला ब्रॉड मनी म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. पुढे आहे वस्तू विनिमय पद्धतीतील मुख्य समस्या टिंबटिंब ही होती. बार्टर सिस्टीम आपण त्या ठिकाणी मुळात आपण ती का सोडली किंवा बार्टर सिस्टीममध्ये प्रामुख्याने कोणती समस्या होती तर त्यामध्ये पैशाची समस्या, मोजमापाची समस्या, दुहेरी गरजांच्या संयोगाची समस्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुहेरी गरजांचा संयोग हा सर्वात महत्त्वाची समस्या आपल्याकडे त्या ठिकाणी बार्टर सिस्टीममध्ये त्या ठिकाणी होती. म्हणून आपल्या त्या ठिकाणी इथे हे उत्तर आहे आपलं दुहेरी गरजांचा संयोग म्हणजेच दोन्ही वस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना त्या ठिकाणी त्या गरजाचा संयोग हा त्या ठिकाणी संयुक्तिक असला पाहिजे. दोघांनाही ती गरज असली पाहिजे तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही वस्तू विनिमय पद्धती त्या ठिकाणी चांगली होऊ शकली असती. पण मात्र मुळात वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अशा प्रकारे कोणत्याही दुहेरी गरजांचा संयोग त्या ठिकाणी त्या पद्धतीमध्ये जुळत नव्हता आणि म्हणून ही समस्या होती. आणि म्हणून आपल्याला अल्टरनेटिव्ह आपण पैशाला आपण नवीन काही आपण शोधण्याचा आपण प्रयत्न केला. त्यातूनच पुढे मग वस्तुरूप पैसा आपल्याकडे उदयाला आला. ही सर्वात महत्त्वाचं आपल्याला रिझर्व्ह बँक, मेटल मनी 15, M3 आणि इथे सर्वात महत्त्वाचं ड्युअल नीड दोघांनाही ती गरज असली पाहिजे. तर हे आपल्याला इथे पण पैसा हे आपला टॉपिक आपल्या ठिकाणी झालेला आहे. पुढे पहा 11 नंबरची फिल इन द ब्लँक्स आहे. काय केन्सच्या मते पैशाच्या मागणीचा टिंबटिंब हेतू आहे.
इथे पैशाच्या मागणीचे दृष्टिकोन जे आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडानुसार पैशाच्या मागणीचे दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिले होते. सनातन कालखंडामधला सनातन दृष्टिकोन, नवसनातन अर्थशास्त्रज्ञांचा पैशाचा दृष्टिकोन, केन्सचा स्वतंत्र पैशाच्या मागणीचा दृष्टिकोन आणि केन्स नंतर पोस्ट केन्शियन मॉडर्न इकॉनॉमिक्स यांचा आधुनिक दृष्टिकोन, असे पैशाच्या मागणीचे 4 दृष्टिकोन आपण त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. पैशाच्या मागणीचे दृष्टिकोन त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहता केन्सचा दृष्टिकोन कोणता आहे? व्यवहार हेतू, रोकड प्राधान्य, रोख शिल्लक आणि संपत्ती हेतू. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे आपला दृष्टिकोन म्हणजे व्यवहार, रोकड प्राधान्य. आपण काय आहे ते रोकड का जवळ ठेवायची, तर त्यामध्ये त्या ठिकाणी केन्सने त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मोटिव्ह सांगितलेले आहेत. त्या मोटिव्ह प्रमाणे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ रोख रक्कम जवळ बाळगण्याचा तो प्रयत्न करतो. त्यालाच आपण म्हणतो लिक्विडिटी प्रेफरन्स. जो केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला हा वेगळा दृष्टिकोन आहे, म्हणून उत्तर आहे रोकड प्राधान्य दृष्टिकोन. सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी टिंबटिंबासाठी केली जाते. इथे सर्वात महत्त्वाचं पाहता सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी टिंबटिंबासाठी केली जाते. आता इथे सट्टेबाजी म्हणजेच काय? नफा मिळवण्याच्या हेतूने केलेली गुंतवणूक. ती कशासाठी असते मग? नफा, खर्च, बचत आणि गुंतवणूक. इथं पहिलंच आपण दिलेलं आहे नफ्याच्या हेतूने इथे काय केले जाते? सट्टेबाजीसाठीची पैशाची मागणी केली जाते. अधिक नफा मिळवण्याच्या हेतूनेच सट्टेबाज मग तिथे त्या ठिकाणी शेअर मार्केट असेल, लॉटरी असेल किंवा अनेक आणखीन वेगवेगळ्या मार्गाने जिथे आपण जलद गतीने पैसा मिळवण्याच्या हेतूने काय केले जाते? गुंतवणूक केली जाते. ती गुंतवणूक ही प्रामुख्याने नफ्यावर आधारित असते. म्हणून आपल्याला सट्टेबाजीचा दृष्टिकोन हा कशावर आधारित आहे? नफ्यावर आधारित आहे. तर आपलं उत्तर आहे नफा. फिशरचे समीकरण असे आहे. आता फिशरचं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. फिशर या अर्थशास्त्रज्ञाने पैशाच्या मागणीचा जो आपण त्या ठिकाणी दृष्टिकोन जो मांडलेला आहे चलन संख्यामान सिद्धांत, त्या चलन संख्यामान सिद्धांताची मांडणी त्यांनी गणितीय समीकरणाच्या सहाय्याने केली होती. आणि ते गणितीय समीकरण त्या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे MV = PT हे त्याचं उत्तर आहे. पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. आणि इथे त्या ठिकाणी फिशर या अर्थशास्त्रज्ञाने पैशाचे मूल्य कसं बदलतं याच्यामध्ये सहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. तर फिशरचं समीकरण काय आहे? MV = PT. पुढे 14 नंबर त्या ठिकाणी आहे, त्यालाच कनेक्ट करून विचारलेलं आहे. असं पण विचारलं जाऊ शकतं MV = PT मध्ये V म्हणजेच टिंबटिंब होय. हे समीकरणाची फोड आहे मुलांनो. जाताना आठवणीने लक्षात घ्या की समीकरणाची फोड आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. पर्टिक्युलर इथे M कशाला M फॉर, V फॉर आणि P आणि T फॉर आपल्याला फुल फॉर्म आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तिथे त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. इथे V म्हणजेच काय? तर V म्हणजेच आहे विधिग्राह्य पैशाची गती. काय आहे? व्हेलोसिटी ऑफ मनी, पैशाची गती हे त्यामध्ये आहे. तर विधिग्राह्य पैसा हे काय आहे? विधिग्राह्य पैसा म्हणजे त्या ठिकाणी विधिग्राह्य पैसा आहे, पतपैसा आहे, पतपैशाची गती आहे का विधिग्राह्य पैशाची गती आहे? तर इथे त्या ठिकाणी काय आहे? विधिग्राह्य पैशाची गती हे त्याचं उत्तर आहे. इथे गती हा शब्द खाली आलेला आहे. तर विधिग्राह्य पैशाची गती म्हणून त्या ठिकाणी V हा विचारात घेतला जातो. तर पतपैशाची गती म्हणजेच V' आहे. तर आपल्याला मात्र ते समीकरणाची फोड मात्र त्या लेक्चरमध्ये दिलेले ते सविस्तर तुम्ही पाहू शकता. तर पुढे आपलं शेवटचं आहे पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास व्याजदरात टिंबटिंब होते. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास व्याजदर टिंबटिंब होतो. पैशाचा पुरवठा हा व्याजदरावर त्या ठिकाणी परिणाम करत असतो. एक तर व्याजाचा दर वाढणे पाठीमागे किंवा व्याजदर कमी होण्यापाठीमागे पैशाचा पुरवठा हा महत्त्वाचा असतो. जेव्हा पैशाची त्या ठिकाणी पुरवठा कमी असतो तेव्हा व्याजाचे दर हे जास्त असतात. मात्र जेव्हा पैशाचा पुरवठा कमी होतो तेव्हा काय होतं? इथे पैशाचा पुरवठ्यात वाढ झाल्यानंतर आपल्याला इथे साहजिकच व्याजदरामध्ये घट होणार आहे. पैशाच्या उपलब्धतेवर व्याजाचे दर निश्चित अवलंबून होतात असतात. म्हणून त्या ठिकाणी जेवढा पैसा कमी तेवढा व्याजाचा दर जास्त, जेवढा पैशाचा पुरवठा जास्त तेवढा व्याजाचा दर कमी राहणार आहे. तिथे सर्वात महत्त्वाचं पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास व्याजदरामध्ये काय होते? घट होते. ते पहा फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट. इथे आपलं उत्तर आहे काय? इथे लिक्विडिटी प्रेफरन्स केन्स अप्रोच. इथे सेकंड आपलं जे आहे ते आहे प्रॉफिट
Again, Fisher's equation is mv is equal to pt. In the equation mv pt stand for काय आहे इथे आपलं velocity of legal tender money. If there is a increase in the money supply, इथे काय म्हणलेलं आपण decrease. तर इथे नेक्स्ट पहा, रेपो रेट वाढल्यास पैशाचा पुरवठा टिंबटिंब होतो. रेपो रेट, बँक रेट, CRR, SLR हे सगळे आपल्या त्या ठिकाणी चलनविषयक धोरण या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर सांगितलेले आहे. मुलांनो, इथे सर्वात महत्त्वाचं आपल्या त्या ठिकाणी याला पॉलिसी रेट म्हणतात. ते पॉलिसी रेट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रेपो रेट, इथे त्या ठिकाणी रेपो रेट वाढल्यास पैशाचा पुरवठा काय होतो, तो कमी होणार आहे की वाढणार आहे. तर रेपो रेट वाढल्यामुळे पैशाचा पुरवठा त्या ठिकाणी आपला काय होतो, तो कमी होणार आहे. तर पैशाचा पुरवठा काय होतो, तो घटतो. पुढे चलन संख्यामान सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. चलन संख्यामान सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडलेला आहे. आता चलन संख्यामान सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर केन्स, मार्शल, फिशर आणि ॲडम स्मिथ. तर इथे कोणी मांडलेला आहे, तो सर्वात महत्त्वाचा हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर हा सिद्धांत फिशर या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे, फिशर या अर्थशास्त्रज्ञाने चलन संख्यामान सिद्धांत मांडलेला आहे. व्यवहार हेतूने पैशाची मागणी टिंबटिंब कालखंडाशी संबंधित आहे. व्यवहार हेतूने पैशाची मागणी टिंबटिंब कालखंडाशी संबंधित. इथं आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मी कालखंडांचा उल्लेख केला होता की पैशाच्या मागणीच्या संदर्भातले जे पैशाच्या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या कालखंडाचा आपण विचार केला. सनातन कालखंड, नवसनातन कालखंड, केन्स स्वतंत्र अर्थशास्त्राचा कालखंड आणि नंतर मग पोस्ट केन्शियन आधुनिक अर्थशास्त्रज्ञ. तिथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवहार हेतू जो आहे तो सुरुवातीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सनातन कालखंडांचा त्या ठिकाणी काय होतं, तो दृष्टिकोन होता. म्हणून इथे आपल्याला क्लासिकल ॲप्रोच म्हणून त्या ठिकाणी व्यवहार दृष्टिकोन आहे. फक्त पैसा हा फक्त व्यवहार पूर्ण करण्यासाठीच वापरला, तो इतर वेगवेगळे कार्य त्याची त्या ठिकाणी इग्नोर करण्यात आली होती. फक्त व्यवहार, ट्रान्झॅक्शन, मोटो हा त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये सनातन अर्थशास्त्रज्ञांनी विचारात घेतलेला होता. म्हणून आपल्याला सनातन. पुढे पैशाच्या पुरवठ्यात अचानक वाढ झाल्यास टिंबटिंब होण्याची शक्यता असते. पैशाचा पुरवठा सडनली अचानक वाढल्यामुळे काय होण्याची शक्यता आहे, तर इथे पहा, भाववाढ, भावघट, वस्तुघट आणि वस्तुवाढ. आता इथे दोन्ही पण त्या ठिकाणी हे जे आहे वस्तुघट आणि वस्तुवाढ हे इथे थोडंसं आपल्याला पुअर ऑप्शन्स आहेत. पण इथे आपला स्ट्रॉंग दोन बाजूंनी त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी काय होतं, मग पैशाचा पुरवठा अचानक वाढल्यामुळे काय होणार आहे, भाववाढ होणार आहे की भावघट होणार आहे. तर साहजिकच पैशाचा पुरवठा जेवढा जास्त तेवढी लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल, क्रयशक्ती वाढेल आणि परिणामी पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे, क्रयशक्ती वाढल्यामुळे त्या ठिकाणी बाजारात मागणी वाढते. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडतो आणि परिणामी आणखीन वस्तूच्या किमती वाढून त्या ठिकाणी भाववाढ होते. काय होते, इन्फ्लेशनला आपण त्या ठिकाणी अधिक मोठी चालना मिळते आणि आपली बूमकडे आपण त्या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था जाऊ शकते. टोकाची भाववाढ निर्माण होऊ शकते. लास्ट आहे लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी मांडणारे अर्थशास्त्रज्ञ कोण आहे, तर इथे सर्वात महत्त्वाचा इथे कोणता होता, चलन संख्यामान सिद्धांत. लक्षात घ्या, तो कोणी मांडला, फिशरने मांडला. आणि इथे मात्र लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी मांडणारा अर्थशास्त्रज्ञ कोण आहे, केन्स, मार्शल, फिशर आणि ॲडम स्मिथ. तर इथे कोण आहे, केन्स त्याचं उत्तर आहे. जे मी मगाशी म्हणलो, केन्सनेच रोकड प्राधान्य दृष्टिकोन मांडलेला आहे आणि त्या रोकड प्राधान्य दृष्टिकोनामध्ये 3 महत्त्वाचे हेतूने पैशाला त्या ठिकाणी रोख स्वरूपात मागणी करण्याच्यासाठी केली जाते. तिथे केन्स त्याचं उत्तर असेल. हे पहा, उत्तर आपल्या त्या ठिकाणी इफ द रेपो रेट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इथे द क्वांटिटी थेरी ऑफ मनी वॉज कुणी केलेला आहे, फिशर यांनी केलेला आहे. द डिमांड फॉर मनी फॉर द ट्रान्झॅक्शन पर्पज इज असोसिएट विथ द कोणी केलेलं आहे, क्लासिकल. याचं उत्तर आहे क्लासिकल. इफ देअर इज ए
सडनली इन्क्रीज द मनी सप्लाय, तर काय होणार आहे, मनी सप्लाय त्या ठिकाणी अचानक वाढल्यामुळे आपल्याकडे इन्फ्लेशन होणार आहे. कुठे उत्तर आपलं इन्फ्लेशन होणार आहे. आणि लास्ट आहे द इकॉनॉमिक्स हू वॉज प्रपोज्ड लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी, तर इथे काय आहे, केन्स त्याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट पहा, इथे आपला टॉपिक मात्र आता बदललेला आहे. RBIची मापके, पतनिर्मिती आणि भाववाढ. मागचा पण त्या ठिकाणी जे स्लाईड पाहिली आपण त्या ठिकाणी, तर ती देखील पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा आणि चलन संख्यामान, म्हणजे 16 पासून आपण त्या ठिकाणी ह्या वेगळ्या 3 टॉपिकवर आपण त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स पाहतोय. RBIने पैशाचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या वर्षी मापके विकसित केले, तिथे काय दिलेलं आहे, 1988 त्याचं पहिले मापकचं वर्ष आहे. पुढे M1ला टिंबटिंब असे म्हणतात. संकोचित पैसा, व्यापक पैसा, पूर्ण पैसा आणि अर्धवट पैसा. तर कोणता पैसा आहे तो, M1 हा संकोचित स्वरूपाचा पैसा आहे. M3 मध्ये टिंबटिंब कोणत्या ठेवी विचारात घेतल्या जातात, तर M3 हा ब्रॉड मनी म्हणून देखील विचारात घेतला जातो. आणि या ब्रॉड मनीमध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं M3 म्हणजेच काय, तर M2 प्लस इतर सर्वच व्यापारी बँकांकडील असणाऱ्या सर्व काय मुदत ठेवी, डिपॉझिट त्या ठिकाणी जे आहे म्हणजे फिक्स डिपॉझिट त्यामध्ये विचारात घेतल्या जातात. फिक्स डिपॉझिट, मुदत ठेवी. M2 मध्ये टिंबटिंब कोणत्या ठेवी विचारात घेतल्या जातात, बँकेतील, पोस्टातील, शाळेतील आणि पत सोसायटीतील. तिथे शब्द थोडासा चुकला, पण पत सोसायटीतील पत सोसायटी, तर इथे मात्र उत्तर आपलं आहे पोस्टातील. इथे सर्वात महत्त्वाचं उत्तर आपलं आहे पोस्टातील, हे त्याचं उत्तर असणार आहे. काय आहे, पोस्टातील ठेवी. M2 मध्ये M1 म्हणजे लोकांजवळील नाणी व नोटा प्लस M2 म्हणजेच काय, प्लस M1 प्लस पोस्टातील बचत ठेवी, म्हणजे त्या ठिकाणी फक्त पोस्टातील बचत ठेवी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. नेक्स्ट आहे, सर्वसामान्य बँकांना RBIकडे जी किमान रोख राखीव ठेवायची असते, म्हणजे RBIकडे इतर बँकांना जे काही रोख स्वरूपात रक्कम ठेवायची असते त्याला काय म्हणून ओळखलं जातं, वैधानिक तरलता दर, वैधानिक तरलता दर, रोख राखीव निधी, किमान बचत आणि किमान गुंतवणूक. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे रोख राखीव निधी, त्याला आपण CRR म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो. तर CRR म्हणून त्या ठिकाणी ज्या बँका RBIमध्ये पैसा ठेवतात त्याला CRR असं म्हटलं जातं. तर तो CRR रोख राखीव निधीचे प्रमाण आहे. आणि लास्ट आहे नेक्स्ट आहे पतपैशाची निर्मिती कोण करते. आता पतपैसा, तिथे चलनाची निर्मिती करण्याचा अधिकार RBIकडे आहे. इथे मात्र काय शब्द वापरलेला आहे, पतपैशाची निर्मिती. क्रेडिट क्रिएशन करण्याचं काम कोण करतं, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इथं बँकांचा उल्लेख केलेला आहे, RBI, कमर्शियल बँक, RRB आणि गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये उत्तर आहे कमर्शियल बँक. काय उत्तर आहे, कमर्शियल बँक. पतनिर्मितीची प्रक्रिया ही म्हणजे चलन निर्मितीची प्रक्रिया ही RBIकडनं केली जाते आणि पतनिर्मितीची प्रक्रिया ही कमर्शियल बँकेकडनं केली जाते. म्हणजेच ठेवीतून पैसा आणि पैशातून पुन्हा ठेवीतून कर्ज आणि कर्जातून पुन्हा ठेव निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच पतनिर्मिती असं म्हणतात. ती पतनिर्मिती म्हणजेच काय, पतनिर्मितीची प्रक्रिया ही गणितीय पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये समजून सांगितले आहे, तोही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर पतनिर्मितीची प्रक्रिया, तर सर्वात महत्त्वाचं कमर्शियल बँक ही काय करते, तर पतनिर्मितीची ही प्रक्रिया करते. पुढे पहा, फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट, इन विच इयर डिड द RBI डेव्हलप्ड मेथड्स. इथं आपल्याला 1988 हे त्याचं उत्तर आहे. M1 इज रेफर्ड टू ॲज काय आहे, नॅरो मनी. विच टाईप ऑफ डिपॉझिट्स आर टेकन इन टू द कन्सिडरेशन्स इन M3. M3 मध्ये काय केलं जातं, त्याचं फिक्स डिपॉझिट त्यामध्ये विचारात घेतले जातात. पुढे विच टाइप्स ऑफ डिपॉझिट्स आर टेकन इन टू द कन्सिडरेशन. M2 मध्ये काय केलं जातात, इथे पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. आणि द मिनिमम कॅश बॅलन्स दॅट ऑल कमर्शियल बँक्स आर रिक्वायर्ड टू मेंटेन RBI. तिथे काय आहे आपल्याला, कॅश रिझर्व्ह रेशो.
CRR, इथे SLR आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हे मात्र जे आपल्याकडे वैधानिक तरल मालमत्ता म्हणजे सोने, चांदी आणि रोखे, मग ते परकीय रोखे असतील किंवा आपले शेअर बाजारातले काही रोखे असतील ते इथे याच्यामध्ये विचार घेतले जातात. मात्र इथे आपल्याला विचारलेलं आहे सर्वसामान्य बँकांना RBI मध्ये ज्या ठेवी रोख स्वरूपात ठेवावे लागतात त्याला काय म्हणतात, मात्र कॅश रिझर्व्ह रेशो, इन शॉर्ट CRR असं त्याला म्हटलं जातं. लास्ट आहे, हू इज द रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिएशन ऑफ क्रेडिट मनी. तर क्रेडिट क्रिएशनसाठी जे आहे कोण आहे, कमर्शियल बँक त्याचं उत्तर आहे. ओके, तर आपल्याला हे ओके. नेक्स्ट आहे 27. CRR इज इक्वल टू 10% असल्यास पतगुणक टिंबटिंब असतो. CRR जर 10% असेल तर तुमचा पतगुणक हा कसा असतो, तो नेहमी हा ऑलवेज दुप्पट असतो, डबल असतो. भाववाढीचा RBIचा लक्ष्य दर काय आहे सध्या, तो डायरेक्टली तो 4% एवढा आहे. भाववाढ कंट्रोल करण्यासाठी भाववाढीचं लक्ष्य RBIने 4% ठेवलेलं आहे. मागणीमुळे होणाऱ्या भाववाढीला टिंबटिंब म्हणतात. आता मागणी वाढल्यामुळे जी भाववाढ निर्माण होते त्याला काय म्हणतात, मागणीजन्य भाववाढ. उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणाऱ्या भाववाढीला टिंबटिंब म्हणतात. लक्षात घ्या, इथे उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणाऱ्या भाववाढीला काय म्हणतात, खर्चजन्य, मागणीजन्य, पुरवठाजन्य आणि गुंतवणूकजन्य. तिथं आहे खर्च वाढल्यामुळे मागणी वाढते, खर्च वाढल्यामुळे किमती वाढल्या, त्याला आपण काय म्हणायचं, खर्चजन्य भाववाढ. RBIने बँक रेट वाढवल्यास कर्जाचे दर काय होतात, कर्जाचे दर देखील ऑलवेज बँक रेट जर वाढला तर कर्जाचे दर देखील वाढतात. जसे सर्वसामान्य बँकांना RBI कडनं महागड्या दराने त्या ठिकाणी कर्ज मिळत असेल तर सर्वसामान्य बँका देखील आपल्या व्याजदरामध्ये काय करतात, वाढ करतात. कारण त्या बँकांना देखील आपल्याला नफा मिळवायचा असतो. त्यामुळे साहजिकच या सर्वसामान्य बँका देखील वाढत्या बँक रेटप्रमाणे आपला सर्वसामान्य व्याजाचा देखील ते दर वाढवत असतात, म्हणून हे वाढतात. SLR म्हणजे काय, आता जिथे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं पहा, शॉर्ट फॉर्म आहे, तर आपल्या इथं फुल फॉर्म आपल्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला SLR रोख राखीव प्रमाण, वैधानिक तरलता दर, विशेष रोखदा दर आणि गुंतवणूक दर. याच्यामध्ये आहे वैधानिक तरलता दर, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हे त्याचं उत्तर आहे. पुढे प्राथमिक ठेवीच्या आधारावर दिलेल्या कर्जातून निर्माण होणारी ठेव पहा, प्राथमिक ठेवीच्या आधारावर दिलेल्या कर्जातून निर्माण होणारी ठेव टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. इथे प्राथमिक ठेवीच्या आधारावर निर्माण होणारी जी ठेव आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्युत्पन्न ठेव असं आपण त्याला म्हणतो. त्याला निर्मित ठेव असंही म्हटलं जातं, ज्याच्यामधनं काय होते, नवीन गुंतवणूक किंवा नवीन त्या ठिकाणी कर्ज आणि कर्जातून पुन्हा ठेव निर्माण होते, म्हणून त्या ठिकाणी व्युत्पन्न ठेव म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. चलनविषयक धोरणाची आखणी कोण करते. इथे तीन महत्त्वाचे धोरणं असतात अर्थव्यवस्थेमध्ये. एक म्हणजे चलनविषयक धोरण, राज्यकोषीय धोरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण. तर चलनविषयक धोरणाची आखणी करण्याचं काम इथे RBI, SBI, नाबार्ड आणि गव्हर्नमेंट. तर कोण करतं त्याच्यामध्ये, चलनविषयक धोरणाची आखणी इथे RBI कडनं केली जाते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढे बँक रेट हा कोणते साधन म्हणून ओळखले जाते. आता चलनविषयक धोरणाच्या व्हिडिओमध्ये चलनविषयक धोरण म्हणजे काय, चलनविषयक धोरणांची साधने सविस्तर आपण ती पाहिलेली आहेत. चलनविषयक धोरणाच्या साधनांमध्ये त्या ठिकाणी पतनियंत्रणाची त्या ठिकाणी कार्य आपण जे पाहिली, तर पतनियंत्रण संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन बाजूने त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग इथे संख्यात्मक पतनियंत्रण आहे की गुणात्मक पतनियंत्रण साधन आहे, तर याच्यामध्ये बँक रेट हे काय आहे, संख्यात्मक पतनियंत्रणाचं साधन आहे, क्वांटिटेटिव्ह टूल्स म्हणून ओळखले जाते बँक रेट. फॉर इंग्लिश मीडियम, इफ द CRR इज 10%, द क्रेडिट मल्टीप्लायर इज काय आहे, डबल असेल. द RBI's टार्गेट रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे, 4%. इन्फ्लेशन कॉज्ड बाय ॲन इन्क्रीज इन डिमांड इज नोन ॲज काय आहे, त्याचं उत्तर आपल्याला डिमांड पुल इन्फ्लेशन आहे.
इन्फ्लेशन कॉज्ड बाय अन इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट जर असेल तर तिथं काय आहे ते मग कॉस्ट पुश इन्फ्लेशन त्याचं उत्तर असेल. इफ द RBI इन्क्रीज द बँक रेट लिडिंग रेट, तो कोणता आहे त्या ठिकाणी आपल्याला RBI त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे बँक रेट जर वाढवला तर साहजिक इथे काय होणार आहे, त्यांचं सर्वसामान्य दर देखील तो इन्क्रीज होणार आहे. SLR स्टँड्स फॉर द काय, द कॅश रिझर्व्ह रेशो, इथं आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR. A deposits create from loan granted on the basis of primary deposit is known as A. प्रायमरी डिपॉझिट, सेकंडरी डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट आणि डिराइव्ड डिपॉझिट त्या ठिकाणी आहे उत्तर आपलं त्या ठिकाणी डिराइव्ड डिपॉझिट्स. हू फॉर्म्युलेटेड द मॉनिटरी पॉलिसी, कोणी करतं त्या ठिकाणी RBI ही पॉलिसी त्या ठिकाणी तयार करते. द बँक रेट इज रिकग्नाइज्ड ॲज विच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्या ठिकाणी बँक रेट हा कोणत्या टाईपमधला इन्स्ट्रुमेंट आहे तर तो क्वांटिटेटिव्ह त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी ओळखला जातो. ओके, हे सर्व 35 आपण त्या ठिकाणी हे आपल्याला त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आपले कंप्लीट झालेले आहेत. बोथ लँग्वेजमध्ये आपण त्या ठिकाणी मराठी अल्सो इंग्लिश या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी आपण आपली PPT त्या ठिकाणी प्रिपेअर केलेली आहे, जेणेकरून फर्स्ट इंग्लिश मिडियम स्टुडंट, मराठी मिडियम स्टुडंट या दोघांनी त्या ठिकाणी या फिल इन द ब्लँक्स बरोबर त्या ठिकाणी आपल्याला सर्व सिलेबस आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं ब्रॉड क्वेश्चनच्या दृष्टिकोनात आपण सविस्तर थोडंसं पाहूया. सिलेबस पहा, सिलेबसमध्येच मी त्या ठिकाणी तुम्हाला कोणते ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतील. आत्ता आपल्याला सर्वात महत्त्वाचा 15 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न सिलेबसच्या वेटेजनुसार आपल्याला चॅप्टर 1 टू चॅप्टर 4 पर्यंत आपल्याला काय येऊ शकतं आपण त्याचा अंदाज घेऊया. प्रकरण 1 जे आहे इथे 7 टॉपिक दिलेले आहेत, प्रकरण 2 मध्ये 5 टॉपिक दिलेले आहेत. यामध्ये सर्वात लक्षात ठेवायचे मुलांनो, प्रत्येक प्रकरणामध्ये किमान 2 प्रश्न ते ब्रॉड क्वेश्चन म्हणून त्या ठिकाणी असतात आणि ते पॅरलली आयदर 1 आयदर 2 याच्या 2 पैकी आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा तिसरा एक प्रश्न आपण त्या ठिकाणी सिलेबसमध्ये जर महत्त्वाचा टॉपिक असू शकला असेल तर तो विचारला जाऊ शकतो. मी इथं तुम्हाला सांगणार आहे की काय त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त अभ्यास करायचा. ओके, तर सर्वात महत्त्वाचं जे पहिलं दिलेलं आहे डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ मनी, पैशाची संकल्पना आणि अर्थ ते आपलं त्या ठिकाणी त्याच्यावरती ब्रॉड क्वेश्चन नाही आहे. इव्होल्युशन ऑफ मनी फ्रॉम वैदिक पिरियड, तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इव्होल्युशन ऑफ मनी, इथे आपल्याला थोडंसं स्टार करा, हा आपल्याला स्टार असेल. इथे आपल्याला पैशाच्या उत्क्रांतीचा आढावा, इथे प्रश्न पण लक्षात घ्या, पैशाची उत्क्रांती सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. कोणता प्रश्न? पैशाची उत्क्रांती सविस्तर स्पष्ट करा, आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यावरती आपण सविस्तर तो व्हिडिओ बनवलेला आहे. पण हे फंक्शन आपण 100% ते प्रश्न आपल्याला विचारण्याची दाट शक्यता आहे. हा नाही तर हा प्रश्न आपल्याला विचारला जाईलच आपल्याला इथे तो प्रश्न काय असणार आहे, तिथे प्रश्न विचारताना 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे पैशाची कार्य सविस्तर स्पष्ट करा किंवा प्राथमिक व द्वितीय कार्य सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला सर्व पैशाची व्यापक कार्य विचारले जाऊ शकतात किंवा पैशाचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य किंवा इतर अनुषंगिक कार्य असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारण्याची पद्धत फक्त बदलली जाऊ शकते. मात्र 100% पैशाची उत्क्रांती किंवा पैशाचे कार्य या 2 पैकी एक तरी प्रश्न आपल्याला 100% ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाईलच, हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी IMP. पुढे थेअरी ऑफ डिमांड फॉर मनी, इथे आपल्याला सबस्टिट्यूट तुम्हाला जे मी म्हणालो की आपल्याला 3 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला जास्त विचारण्याची शक्यता आहे. आता थिअरी सिद्धांत पाहिजे त्याच्यामध्ये, इथे फ्रीडमनचा थिअरी आहे, केन्सची थिअरी आहे, क्लासिकल थिअरी आहे आणि इथे क्वांटिटी थिअरी आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिशर यांचा सिद्धांत
आपल्याला त्या ठिकाणी इथे तुम्हाला थोडंसं स्टार म्हणून डोक्यात ठेवा. चलन संख्यामान सिद्धांत म्हणून त्या ठिकाणी फिशरचा हा आधारभूत सिद्धांत आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा फिशरचा सिद्धांत त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता जास्त आहे. जर इथे सिद्धांत वेगवेगळे क्लासिकलमध्ये आणि मुळात त्या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे तो क्लासिकल थेरी म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. त्यामुळे हा प्रश्न इथं कनेक्ट होऊ शकतो. केन्सचा प्रश्न सिद्धांत मात्र तो सनातन कालखंड नंतर नवसनातन नंतर मग केन्सचा त्या ठिकाणी रोकड प्राधान्य दृष्टिकोन जो आहे त्यापेक्षाही त्या ठिकाणी आधारभूत म्हणून त्या ठिकाणी केन्सचा सिद्धांत पैशाच्या मूल्य निश्चितीच्या संदर्भातला महत्त्वाचा आहे म्हणून तो विचारण्याची शक्यता जास्त आहे. तर इथे आपल्याला हे 3 महत्त्वाचे माझ्या दृष्टिकोनातून हे 3 विद्यार्थ्यांनी जर प्रश्न केले तर प्रकरण 1ला आपण 100% न्याय दिल्यासारखं होणार आहे. तर 3 प्रश्न मात्र आपण लक्षात ठेवायचा आहे. चलन संख्यामान सिद्धांत. मी वर लिहितो थोडंसं. चलन संख्यामान सिद्धांत. तिथे आपल्याला हे 3 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ह्याला स्टार आपण इथे करूया. ओके. प्रकरण नंबर 2 मध्ये पैशाचा पुरवठा जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट ऑफ नियर मनी हा कन्सेप्ट आहे. लीगल मनी, स्टँडर्ड मनी आणि टोकन मनी ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत. ह्या कदाचित आपल्याला टिपांमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे टिपांमध्ये. तर इथे काय आहे नियर मनी आणि लीगल मनी याच्यावरती आपल्याला टिपांमध्ये विचारली जाऊ शकतं. 2.2 मध्ये क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक अँड इट्स लिमिटेशन हा आपला थोडंसं या प्रकरणातला स्टार प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. व्हेरी व्हेरी MP. इथे आपल्याला 2 प्रश्न आपल्या इथे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक म्हणजे इथे आपला प्रश्न असेल तो काय असणार आहे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया. ओके. क्रेडिट क्रिएशन प्रोसेस जी आहे आपल्या त्या ठिकाणी कमर्शियल बँकेची ती विचारली जाऊ शकते. ते आपल्या गणितीय पद्धतीने ते सविस्तर सांगा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे क्रेडिट कंट्रोल इन्स्ट्रुमेंट इथे हा एक प्रश्न त्या ठिकाणी पॅरलल आहे. आयदर एक तर आपल्याला व्यापारी बँकांची पतनिर्मिती विचारली जाऊ शकते किंवा इथे क्रेडिट कंट्रोल इन्स्ट्रुमेंट संख्यात्मक आणि गुणात्मक ही दोन्ही साधनं आपल्याला सांगितले विचारली जाऊ शकतात. म्हणजे इथे आपल्याला पतनियंत्रणाची साधने सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे. पुढे हे 2 प्रश्न आपल्याला इथे स्टार प्रश्न म्हणून त्या ठिकाणी असतील आणि इथे टिपांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी इथे हा प्रश्न आपल्याला टिपांमध्ये RBIची मापके इथे विचारली जाऊ शकतात. M1 M2 वगैरे असे तिथे विचारलं जाऊ शकतात. ओके सॉरी. इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन चॅप्टर नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी भाववाढीची संकल्पना अर्थ आहे. रिअल इन्फ्लेशन अँड नॉमिनल इन्फ्लेशन कन्सेप्ट अँड मेसर्स ऑफ होलसेल प्राइस इंडेक्स अँड आपल्याला ज्या ठिकाणी ह्या टिपांमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. घाऊक निर्देशांक आणि त्या ठिकाणी होलसेल त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतो. त्या ठिकाणी WPI आणि CPI हे आपल्या ठिकाणी टिपांमध्ये विचारले जातात. इथे डिमांड पूल इन्फ्लेशन कॉस्ट पूल इन्फ्लेशन अँड स्टॅग्फ्लेशन्स आणि पुढे कॉजेस अँड इफेक्ट्स ह्याच्यावरती मात्र इथे आपला स्टार प्रश्न आपण डोक्यात ठेवायचा आहे. हा प्रश्न 100% इथे आपल्याला विचारला जाईल. कुठे कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाववाढीची कारणे व परिणाम सविस्तर स्पष्ट करा.
इथे प्रश्न आपल्याला तो विचारला जाऊ शकतो, तो स्टार प्रश्न. एकच ह्या प्रकरणामध्ये एक ब्रॉड क्वेश्चन आहे, उर्वरित आपल्या त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स आहेत. इथे फिलिप्स हा देखील आपल्याला टिपांमध्ये विचारला जाऊ शकतो, फिलिप्स कर्व. ओके. प्रकरण नंबर 4 जे आहे मॉनिटरी पॉलिसी, याच्यामध्ये देखील एकच ब्रॉड क्वेश्चन विद्यार्थ्यांना आहे, तो म्हणजे चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी. हे आपल्या त्या ठिकाणी च्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज इन्स्ट्रुमेंट कुठे आहे, ऑब्जेक्टिव्ह हे टिपांमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाईल. मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी ओव्हरव्ह्यू, इथे आपल्याला इथे मात्र स्टार प्रश्न आहे आणि त्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला फक्त इथंच विचारलं आहे मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल पॉलिसी पण विचारली जाण्याची शक्यता नाही. इथे आपल्याला विचारणं काय, मॉनिटरी पॉलिसी इथे आपल्याला त्या सर्वात महत्त्वाचा आहे. हा स्टार प्रश्न असेल. चलनविषयक धोरणाची त्या ठिकाणी सविस्तर आढावा घ्या किंवा चलनविषयक धोरणाची त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी साधने सांगा, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि मेसर्स टू इन्क्रीज, हे याच्यामध्ये हे दोनच प्रश्न आहेत. एक म्हणजे इथे हा तो टिपांमध्ये आणि हा इथे त्या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चन म्हणून त्या ठिकाणी चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरण सविस्तर स्पष्ट करा, असा त्या ठिकाणी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं आपण चारही प्रकरणामध्ये त्या ठिकाणी हे आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे. आपल्याला काय परीक्षेला येऊ शकतं याच्यावर देखील आपण सविस्तर चर्चा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तुमची परीक्षेला जाण्यापूर्वी तो तुम्ही नक्की पहा. या टेस्टच्या माध्यमातून तुमचा सिलेबस सगळा आपण कव्हर केलेला आहे. प्रकरण नंबर 1 पैसा, प्रकरण नंबर 2 पैशाची मागणी, प्रकरण नंबर 3 भाववाढ भावगट आणि प्रकरण नंबर 4 चलनविषयक धोरण, अशा सर्वच बाबी आपण त्या ठिकाणी या टेस्टमध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलेल्या आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी मात्र अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओची आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. आपण पुढच्या आपण त्या ठिकाणी तुमचा GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो तुमचा SECचा विषय आहे त्यावर देखील आपण त्या ठिकाणी तो व्हिडिओ तयार करत आहोत. ते देखील तुम्हाला परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपली सगळी या मॉनिटरी इकॉनॉमिक्स या लेक्चर सिरीजमध्ये आपण सर्वच टॉपिक आपण कव्हर केले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही त्या ठिकाणी लेक्चर्स पाहिले नसतील ते लेक्चर पहा आणि हे टेस्ट सोडवा. तर आपल्याला सर्वच त्या ठिकाणी आपल्याला हा विषय अधिक सोपा आणि अधिक स्कोरिंगचा त्या ठिकाणी ठरणार आहे. तर सर्वांना परीक्षेच्या दृष्टीने बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर लिहा आणि TY BComला गेल्यानंतर आपण पुन्हा भेटूया वेगवेगळ्या नवीन टॉपिकच्या माध्यमातून. थँक्यू.